हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे टॉप 10 शेड्यूल्स. तर मित्रांनो, फार्मसिस्टची कुठलीही एक्झाम असेल, रेल्वेची असेल, DHSची असेल, झेडपीची असेल, कुठलीही फार्मसिस्टची एक्झाम असेल, तर त्याच्यामध्ये मित्रांनो फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा शेड्यूलचा जो पार्ट आहे, यावरती मित्रांनो 100% क्वेश्चन विचारला जातो. तर मित्रांनो, असे कोणते शेड्यूल्स आहेत जे रिपीटेड विचारलेले गेलेले आहेत, तर या व्हिडिओमध्ये इन डिटेल मध्ये आपण बघणार आहेत की प्रत्येक फार्मासिस्ट एक्झाम मध्ये वारंवार विचारले जाणारे शेड्यूल वरचे क्वेश्चन कोणते आहेत, टॉप 10 शेड्यूल कोणते आहेत, जेणेकरून तुम्ही तेवढे जरी केले तर अपकमिंग कुठलीही फार्मसीची एक्झाम असेल तर त्यामधले शेड्यूल वरचे मार्क तुमचे जाणार नाहीत. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, तर यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. तर याच्यासाठी मित्रांनो आरडी फार्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याचबरोबर आपण मित्रांनो अपकमिंग जे महाराष्ट्रामध्ये DHSची वॅकन्सी येणार आहे, तर या वॅकन्सीसाठी आरोग्य विभागाची आपण बॅच पण स्टार्ट केलेली आहे. आणि मित्रांनो, आपण स्टडी मटेरियल पण प्रोव्हाइड करतोय. तर हे तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा स्टडी मटेरियल पाहिजे असेल, तर हा जो आरडी फार्माचा ऑफिशियल नंबर आहे, यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आणि सोबतच मित्रांनो, फार्मा कोव्हिजिलन्स जो प्रायव्हेट सेक्टर आहे IT मध्ये, हे बी फार्म आणि एम फार्म स्टुडंटला खूप चांगले जॉब आहेत. तर त्याच्यासाठी आपण फार्मा कोव्हिजिलन्सचा कोर्स पण प्रोव्हाइड करतोय. तर ह्याची जे स्टार्ट डेट आहे 1 सप्टेंबर आहे आणि याच्यामध्ये मिनिमम सीट असतात. तर त्याच्यासाठी इनरोल करायचं असेल तर हा जो आरडी फार्माचा ऑफिशियल नंबर आहे, यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. याच्यामध्ये आपण खूप लिमिटेड सीट कमी फीस मध्ये प्रोव्हाइड करतो. आता आपण मित्रांनो व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर या व्हिडिओमध्ये आपण टॉप 10 इम्पॉर्टंट शेड्यूल जे आहेत, ते प्रत्येक वारंवार विचारले जाणारे महत्वाचे शेड्यूल कुठल्या पण फार्मासिस्ट एक्झाम मध्ये हे असतात. तर मित्रांनो, याच्यामध्ये जो शेड्यूल पहिला शेड्यूल आहे, जो खूप वेळा विचारलेला आहे, तो म्हणजे शेड्यूल एच. आता शेड्यूल एच कशाच्या रिलेटेड आहे, शेड्यूल एच मध्ये काय येतं, तर इथे आपण सिंपल मिनिंग पण दिले, प्रिस्क्रिप्शन ड्रग. म्हणजे असे ड्रग जे विदाऊट प्रिस्क्रिप्शन देता येत नाहीत. म्हणजे शेड्यूल एच मध्ये जेवढे पण ड्रग आहेत, ते तुम्हाला मेडिकल स्टोर वरून घ्यायचं असेल, हॉस्पिटल मधून घ्यायचं असेल, तर तिथे तुम्हाला प्रिस्क्रिप्शन रिक्वायर्ड असतो. इन सिंपल जर आपण बघायचं म्हणलं इकडे, तर डॉक्टरची चिठ्ठी लागणारे जे ड्रग असतात, तर ते सर्व ड्रग शेड्यूल एच मध्ये येतात. तर तुम्हाला क्वेश्चन अशा पद्धतीने विचारेल की विच ऑफ द फॉलोइंग ड्रग रिक्वायर्ड प्रिस्क्रिप्शन, किंवा शेड्यूल एच मध्ये काय येतं, अशा पद्धतीचा एखादा क्वेश्चन तुम्हाला 100% विचारला जाईल. आणि मित्रांनो, शेड्यूल एच खूप वेळेस कुठल्या पण एक्झाम मध्ये बघितलं तर हे विचारलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट इम्पॉर्टंट शेड्यूल आहे, तो म्हणजे शेड्यूल एम. आता मित्रांनो, शेड्यूल एम जर बघितला तर शेड्यूल एम मध्ये पार्ट आहे. तर इथे 2 नंबरला मी शेड्यूल एम दिलेला आहे. आणि मित्रांनो, शेड्यूल एम जर बघितला आपण, तर शेड्यूल एम, M1, M2 आणि M3 असे हे 3 सब पार्ट पण आहेत. तर मित्रांनो, हा जो पॉइंट आहे ना, हा GMP मध्ये जर आपण TCS पॅटर्न बघितला, तर TCS पॅटर्न मध्ये GMP पण पॉइंट आहे. तर त्या GMP च्या पॉइंट वरती पण शेड्यूल एम वर क्वेश्चन विचारला जातो. सो शेड्यूल एम खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपल्या एक्झामच्या पॉइंट व्ह्यू बघितला आपण, तर शेड्यूल एम खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. यावरती खूप वेळा वारंवार क्वेश्चन विचारलेला आहे. तर मेन जे शेड्यूल एम आहे, तर ते कशाच्या रिलेटेड आहे, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस. म्हणजे मित्रांनो, एखादी कंपनी तुम्हाला चालवायची असेल, टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग, तिथे जे काही फॅक्टरी प्रिमायसेस मशिनरी असतात, तर त्याच्या रिलेटेडच्या सगळ्या गाईडलाईन्स या शेड्यूल एम रिलेटेड असतात. म्हणजे या शेड्यूल नुसार तुम्हाला तिथे तुमची फॅक्टरी ओपन करावं लागेल, तिथे अशा पद्धतीचे मशिनरी, अशा ज्या काही गाईडलाईन्स असतात, त्या शेड्यूल एम मध्ये असतात. त्याच्यानंतर मित्रांनो, शेड्यूल M1 जर बघितलं, तर जिथे होमिओपॅथिक मेडिसिन बनवतात, तर तिथे जे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस असतं, GMP कशाच्या रिलेटेड, होमिओपॅथिक मेडिसिन रिलेटेड, तर तिथे काय असणार, शेड्यूल M1. तर तिथे तुम्हाला क्वेश्चन काय विचारतात हे पण इम्पॉर्टंट आहे. जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला M1 विचारलं, तर GMP फॉर होमिओपॅथिक मेडिसिन. त्याच्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट आपण जर बघितलं,
शेड्यूल एम चा नेक्स्ट पार्ट ते म्हणजे कॉस्मॅटिक मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट, म्हणजेच जीएमपी फॉर कॉस्मॅटिक. आता कॉस्मॅटिक मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत, फॅक्टरी प्रिमायसेस असेल, मशिनरी, म्हणजे इन शॉर्ट जीएमपी जे असणार आहे कॉस्मॅटिक मॅन्युफॅक्चरिंग साठी, जे काही स्किन केअर प्रोडक्ट वगैरे कॉस्मॅटिक येतात यांना मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी जे जीएमपी चे रूल्स ज्याच्यामध्ये असतात, तर ते म्हणजे मित्रांनो शेड्यूल एम सेकंड. त्याच्यानंतर मित्रांनो शेड्यूल एम चा थर्ड पार्ट आहे तो म्हणजे मेडिकल डिव्हाइस, म्हणजे जे काही मॅन्युफॅक्चरिंग मेडिकल डिव्हाइस होते त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, जीएमपी आहे, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस असेल, तर ते म्हणजे शेड्यूल M3 मध्ये. सो मित्रांनो इथे जर आपण बघितलं तर शेड्यूल एच वर खूप वेळा क्वेश्चन विचारलाय, त्याच्यानंतर शेड्यूल एम वर पण विचारलेला आहे आणि त्याच्यानंतर M1, M2 आणि M3 वर पण विचारलंय. सो तुम्हाला मित्रांनो हे पाठच करून ठेवायचंय की बाबा शेड्यूल M3 म्हणलं तर मेडिकल डिव्हाइस आहे, शेड्यूल एम सेकंड म्हणलं तर कॉस्मेटिक आहे, शेड्यूल M1 म्हणलं तर होमिओपॅथिक मेडिसिन आहे, आणि मित्रांनो शेड्यूल एम आला तर डायरेक्टली जीएमपी आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट शेड्यूल पण इम्पॉर्टंट आहे, थर्ड नंबरचं जर आपण शेड्यूल बघितला तर ते आहे मित्रांनो शेड्यूल एक्स. तर मित्रांनो शेड्यूल एक्स वर पण कुठली पण तुम्ही एक्झाम पेपर आधीचे काढले तर त्याच्यामध्ये पण थर्ड नंबरला जर कुठला शेड्यूल असेल तर तो असेल शेड्यूल एक्स. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण स्पेशल प्रिव्हिजन फॉर सर्टन ड्रग, तर याच्यामध्ये जे नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स असतात तर याच्यासाठी मित्रांनो स्पेशल प्रिव्हिजन असतात, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करायची असेल, सेल करायचं असेल नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स किंवा नार्कोटिक किंवा सायकोट्रॉपिक ड्रग, तर याच्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन असतात आणि हे कशामध्ये इन्क्लूड येतात, शेड्यूल एक्स मध्ये. त्याच्यानंतर आहे मित्रांनो फोर्थ नंबरला शेड्यूल सी. आता शेड्यूल सी मध्ये काय येतं, आणि मित्रांनो शेड्यूल सी अँड शेड्यूल C1 पण आहे याच्यामध्ये. तर शेड्यूल सी मध्ये काय येतं, बायोलॉजिकल आणि स्पेशल प्रोडक्ट जे असतात ते शेड्यूल सी मध्ये येतात, आणि शेड्यूल C1 मध्ये जे असतं मित्रांनो तर ऑदर स्पेशल प्रोडक्ट जे असतात तर ते C1 मध्ये येतात. तर इथे हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण एखाद्या वेळेस शेड्यूल C1 वर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर हे शेड्यूल सी पण इम्पॉर्टंट आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर परत क्वेश्चन कुठल्या शेड्यूलवर विचारलाय, शेड्यूल एस वरती. आता शेड्यूल एस वरती काय क्वेश्चन आहे, स्टँडर्ड फॉर कॉस्मॅटिक. आता मित्रांनो इथे शेड्यूल एस आणि मित्रांनो शेड्यूल एम सेकंड. आता इथे एम सेकंड जर आपण बघितला तर कॉस्मॅटिक मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट आहे, आणि शेड्यूल एस कशाच्या रिलेटेड आहे, स्टँडर्ड फॉर कॉस्मेटिक आहे. सो इथे कन्फ्यूज व्हायचं नाहीये, एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन स्टँडर्ड फॉर कॉस्मेटिक वर विचारला तर ऑप्शन मध्ये तुम्हाला शेड्यूल एम सेकंड दिसणार आहे, तर तिथे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी असे ऑप्शन ते टाकतात. तर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचे की शेड्यूल एस कशाचे रिलेटेड आहे, स्टँडर्ड फॉर कॉस्मेटिक. त्याच्यानंतर शेड्यूल पी आहे, हा पण शेड्यूल इम्पॉर्टंट आहे, हे पण विचारलेला आहे, शेल्फ लाईफ पिरियड ऑफ ड्रग, तर ते शेड्यूल पी मध्ये येतं. त्याच्यानंतर आहे शेड्यूल ओ, स्टँडर्ड फॉर डिसइन्फेक्टंट फ्लुइड. तर डिसइन्फेक्टंट फ्लुइडचे जे काही स्टँडर्ड असतात तर ते शेड्यूल ओ मध्ये. त्याच्यानंतर आहे मित्रांनो शेड्यूल टी. आता शेड्यूल टी कशाचे रिलेटेड आहे, जीएमपी फॉर आयुर्वेदिक सिद्धा युनानी, म्हणजे ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टीम जे काही आहेत आपल्या, तर हे कशामध्ये येतं, शेड्यूल टी मध्ये. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट 9th नंबरचं शेड्यूल, शेड्यूल वाय. तर शेड्यूल वाय मध्ये काय येतं, क्लिनिकल ट्रायल्स आणि न्यू ड्रग, म्हणजे नवीन ड्रग मार्केटमध्ये येण्याच्या आधी जे काही क्लिनिकल ट्रायलच्या फेजेस असतात किंवा नवीन ड्रग जे प्रोसेस असते, तर याच्यामधला ड्रग असेल तर तो कशात येणार, शेड्यूल वाय मध्ये. आणि मित्रांनो लास्ट बट यावरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारलाय, तो म्हणजे शेड्यूल एन, मिनिमम इक्विपमेंट फॉर रनिंग अ फार्मसी, म्हणजे एखादा फार्मसी मेडिकल स्टोर रन करायचा असेल तर तिथे जे काही मिनिमम इक्विपमेंट कोणते लागणार ते शेड्यूल एन मध्ये येतात. तर मित्रांनो हे जे शेड्यूल होते हे सर्व हे इम्पॉर्टंट आहेत, हे खूप वेळा रिपीटेड विचारलेले आहेत. इन शॉर्ट मध्ये जर बघितलं आपण
शेड्यूल एच, त्याच्यानंतर शेड्यूल एम, त्याच्यानंतर शेड्यूल एक्स, त्याच्यानंतर शेड्यूल सी, त्याच्यानंतर शेड्यूल एस, त्याच्यानंतर पी, ओ, टी, वाय, एन. तर हे 10 शेड्यूल्स खूप वेळा विचारलेत. आणि मित्रांनो याच्यात आणखीन एक गोष्ट सांगू, सर्व शेड्यूल जर तुम्हाला करणं पॉसिबल नाहीये, हे 10 शेड्यूल जर तुम्ही फिक्स डोक्यामध्ये ठेवलात ना, तर तुम्हाला कुठल्याही शेड्यूलवर क्वेश्चन विचारू द्या, ऑप्शन मध्ये तुम्हाला हेच शेड्यूल दिसतील. म्हणजे सपोज जर आता शेड्यूल यस वर क्वेश्चन विचारला, आता हे शेड्यूल यस वरती क्वेश्चन विचारला ना, तर ऑप्शन मध्ये तुम्हाला हे ऑदर जे 3 ऑप्शन आहेत हे शेड्यूल दिसणार. म्हणजे हे 10 तुम्ही परफेक्ट केलात तर तुम्हाला ऑप्शन मधले ऑप्शन माहिती असतात की बाबा शेड्यूल एस जे आहे ते प्रिस्क्रिप्शन ड्रग रिलेटेड आहे, शेड्यूल एम जे आहे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस रिलेटेड आहे. सो हे 10 जरी तुम्ही परफेक्ट केले तर मित्रांनो शेड्यूल वरचा कुठलाही क्वेश्चन असेल तुम्ही करेक्ट आन्सर करू शकता. पण एक कंडिशन आहे, हे 10 तरी तुम्हाला परफेक्ट माहिती असलं पाहिजे. तुम्हाला झोपेतून उठवलं, विचारलं तर तुम्हाला ते आलं पाहिजे की बाबा शेड्यूल एम कशाचे रिलेटेड आहे, एम मध्ये किती पार्ट आहेत, तर त्या पार्ट मध्ये काय येतं. तर हे माहिती असेल तर तुम्ही 100% आन्सर करू शकता. आणि मित्रांनो आपण आपल्या आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर जे काही इम्पॉर्टंट टॉपिक असतात फार्मासिस्ट एक्झाम साठी, तर असे टॉपिक वरची असे टॉप 10 जे आहेत ते घेऊन येते. कारण मित्रांनो हे टॉपची जरी तुम्ही केलात तर 100% एक्झाम मध्ये येणारा कंटेंट आहे. आपण आरडी फार्मा वरती टेक्निकलचा सगळ्यात बेस्ट कंटेंट प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये तुम्ही याच्या आधीचा जर या सिरीज मधला आपण व्हिडिओ बघितला तर ह्याच्यामध्ये साइड इफेक्ट ऍडवर्स ड्रग रिएक्शनचं बघितलंय की कोणते ऍडवर्स ड्रग रिएक्शन हे वारंवार विचारलेत, खूप वेळा रिपीटेड विचारले जातात. असे क्वेश्चन आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर रीड करून माझा जो अनुभव आहे टेक्निकल शिकवण्यातला, तर त्या अनुभवामधून मित्रांनो आपण हे कंटेंट बनवून तुमच्यासाठी स्पेशल घेऊन येत आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो आरडी फार्माला तुमच्या सर्व फ्रेंड सोबत शेअर करा. आपले जे क्वालिटी आहे, आपले जे रिव्ह्यू आहेत ते तुम्ही त्यांना द्या. आणि मित्रांनो तुम्हाला आरडी हे साइड इफेक्टचे आपण ऑलरेडी कव्हर केलाय. तुम्ही व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती चेक करू शकता. त्याच्यामध्ये आपण जे काही ऍडवर्स ड्रग रिएक्शन आहेत ते पण कव्हर केले. त्याच्यामध्ये कुठल्या अँटीबायोटिक वर सगळ्यात जास्त वेळेस विचारलं हे सगळं आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलंय. आणि मित्रांनो तुम्हाला क्वालिटी स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर आपल्याकडे लिमिटेड लोकांनाच प्रोव्हाइड केलं जातं. तर लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा किंवा बॅच जॉईन करायची असेल व्हॉट्सअपला मेसेज किंवा किंवा फार्मा कोव्हिजिलन्सचा कोर्स करायचा असेल आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये करिअर करायचं असेल तरी पण आपल्या आरडी फार्माच्या ऑफिशियल नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा की ही सिरीज जी आहे ही कशी वाटत आहे, ही कंटिन्यू करायची का, म्हणजे मला कसं मोटिवेशन भेटतं आणि याच्यावर आणखी मी रिसर्च करून व्हिडिओ बनवेल. थँक्यू ऑल.